प्रार्थनेच्या समयामध्ये प्रभूने आमची प्रार्थना ऐकावी, देवाने आमच्या जीवनामध्ये कार्य करावे, परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं परमेश्वराने उत्तर द्यावं, यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देण्यासाठी, प्रभूचा गौरव करण्यासाठी या पवित्र सणामध्ये आलेला आहे. प्रभू आम्हाला सहाय्य करणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. प्रभूची कृपा, प्रभूची दया, प्रभूचं सामर्थ्य महान या दिवसामध्ये आम्ही पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताला धरून घेण्यासाठी कारस्थान झालं होतं. यहुद्यांमध्ये, पुरुषांमध्ये, याजकांमध्ये, की त्याला कसं धरावं, त्याला कसं धरावं यासाठी त्याची मसलत चालू होती. परंतु देवाने त्याला ज्या कार्याकरता पाठवलेलं आहे, ज्या सेवे कार्याकरता पाठवलेलं आहे, परमेश्वर आपल्या पुत्राच्या द्वारे ती इच्छा, ती योजना पूर्ण करून देतात. आणि म्हणून आम्ही देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना आम्ही पाहतो की परमेश्वराचं वचन अत्यंत विश्वासने आहे. प्रभूचं वचन सामर्थ्याने बनलेलं आहे. आणि मग बायबल सांगतं, जर देव कुणावर दया करतो तर त्याच्यावर दयाच करतो. जर एखादी बहीण असेल, भाऊ असेल, राजा असेल, कोणी का असेना, जर देवाची इच्छा झाली की त्याच्यावर दया व्हायला पाहिजे, तर परमेश्वर त्याच्यावर दयाच करतो. आणि म्हणून या वेळेस आम्ही पाहतो की प्रभूचं वचन अत्यंत विश्वासने, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर द्यायचं होतं त्याची चौकशी चालू होती. पहाटचा समय होता आणि पहाटच्या समयापासून त्याची चौकशीला सुरुवात झाली. त्याच्या चौकशीला सुरुवात झाली आणि चौकशी होत असताना त्या काळामध्ये एक राणी आहे, एक राणी आहे आणि त्या राणीला स्वप्न पडलेलं आहे. त्या राणीला काय आहे? स्वप्न पडलेलं आहे. आणि स्वप्नाच्या द्वारे तिने राजाला आपला निरोप कळवत आहे. स्वप्नाच्या द्वारे राजाला आपला निरोप कळवत आहे. किती या जागेत बहिणी आहेत, किती भाऊ आहेत की त्यांना दृष्टांत होतो किंवा स्वप्न पडतात. कोण आहे का असं? प्रेज द लॉर्ड. दृष्टांत होत नाही, स्वप्न पडत नाही का? त्याचं कारण आहे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर झोप लागत नसणार, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झोपेने त्यांना खाल्लं असणार. डोळ्यावर सारखी झोप. मी एक वेळ बघतो चर्चमध्ये आल्यानंतर बहीण किंवा भाऊ सरळ झोपलेले असते, तर झोपते का? तर या ठिकाणी सगळं थंड आहे, वातावरण थंड आहे, स्लॅब आहे, कधी कधी ते नाही. परंतु देवाचं वचन आम्ही वाचत असताना, ऐकत असताना या गोष्टी आज आम्ही लक्ष दिला पाहिजे. या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्याच्या अगोदर पुष्कळ गोष्टीच्या घडामोडी झालेल्या आहेत. आम्ही पाहतो की देवाचं वचन आम्ही वाचत असताना पृथ्वीतलावर घडामोडी झालेल्या आहेत. कोणत्या घडामोडी? जे त्याच्या बरोबर होते. 5,000 जीव घालत असताना त्याचे शिष्य त्याच्या बरोबर होते. 4,000 जेवण घालत असताना त्याचे शिष्य त्याच्या बरोबर होते. परंतु प्रभूचं वचन बायबल सांगतं, ज्यावेळेस त्याच्याजवळ तो दुःखाचा प्याला येणार, ज्यावेळेस त्याने ते दुःख सोसणार, ज्यावेळेस त्याच्यावर ते क्लेश येतील, त्यावेळेस शिष्य देखील सोडून त्याला निघतात असं बायबल सांगतं. आणि मग मी सुरुवातीला सांगितलं की ज्याच्यावर दया केली जाते परमेश्वर त्याच्यावर दया करतो. तेव्हा तिथं बस, तिथं बस, तू पडत तिथं धक्का लागला बस तिथं. प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना, प्रभूला उंच करत असताना आम्ही प्रभूला धन्यवाद देत, प्रभूचा गौरव, प्रभूची स्तुती, आराधना करत असताना प्रभू तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने चालवतो. आणि या ठिकाणी मी वाचतो की मी एक सगळे विचार करत होतो, कदाचित देवाची दया त्या राजावर झाली असेल. एखादा चुकीचा निर्णय तरी देऊन त्याचा दोष, त्याच्या रक्ताचा दोष त्या राजावर येऊ नये म्हणून
परमेश्वराने स्वप्नाच्या द्वारे त्याच्या पत्नीला त्या राणीला दाखवलं. आणि मग आम्ही वाचत असताना राजा या ठिकाणी बोलत आहे. राजा जो आहे बोलत असताना आम्ही पाहतो सर्व लोक, मुख्य याजक आणि लोकांचे वडील येशूला जीवे मारण्यासाठी मारण्यासाठी त्याच्या विषयी मसलत करत होते. मसलत कटकारस्थान. आम्ही जर वाचतो मत्तई सुवर्तमान याचा 27वा अध्याय वाचतो आणि त्यामध्ये वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. आणि त्यामध्ये वाचत असताना आम्ही पाहतो पहिलं आणि दुसरं वचन आम्ही वाचून काय म्हणतो पहा. त्यामध्ये मत्तई सुवर्तमान याचा 27वा अध्याय 1 आणि 2 वचन वाचून. सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील त्यांनी येशूला जीवे मारण्यासाठी त्याच्या विरुद्ध मसलत केली. आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात त्याच्या स्वाधीन केले. या ठिकाणी मी वाचतो मसलत. मसलत म्हणजे मसलत म्हटलं तर एकोपा, त्याच्या विरुद्ध वडील लोक समुदाय याजक आहे. बायबल असं सांगतं. जर आम्ही सुवर्तमान वाचतो तर याजक लोक म्हणत आहे पहा सर्व जग त्याच्या मागे चाललेलं आहे. आता तुमचं काही चालणार नाही, तुमचं काही चालत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे लोक चालत असताना याजक जण म्हणत आहेत ते सगळं जग त्याच्याकडे चाललेलं आहे, सर्व लोक त्याच्याकडे चाललेले आहेत. आता तुमचं काही चालणार नाही. या ठिकाणी ज्या वेळेस त्यांचं काही चाललं नाही, सर्व ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव होत आहे, प्रभू देवाचा पुत्र उंचावला जात आहे, त्यावेळेस मसलत होती. ज्या ठिकाणी देवाचं काम आहे, ज्या ठिकाणी देवाचं कार्य आहे, त्याच्या विरुद्ध मसलत चालू असते. बघा तुम्ही आजच्या दिवसामध्ये तेच आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी वाचत असताना देवाच्या वचनामध्ये वाचत असताना आणि मग पुढे दुसऱ्या वचनामध्ये वाचतो त्याने त्याला बांधून नेऊन पिलात सुभेदाराच्या स्वाधीन केले. पिलात जो त्यावेळेस राजा होता त्याच्या स्वाधीन केलं, त्याच्या समोर उभा केलं. आणि त्याच्या समोर उभा केला असताना आम्ही पाहतो आणि मग 17 वचन वाचतो. ज्यावेळेस पिलाताच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताला उभा केलेला आहे आणि त्यावेळेस त्या असा नियम होता एकाला सोडणे, एका आरोपीला सोडणे, एका गुन्हेगाराला सोडणं आणि एकाला शिक्षा करणं. परंतु या ठिकाणी मसलत झालेला आहे, एकोपा झालेला आहे. याला धरून द्यायचा, याला मारायचा, हा एकोपा केलेला आहे, मसलत केलेला आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला हेव्याने धरून दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलेलं आहे. कसं दिलेलं आहे? हेव्याने. त्याच्याविषयी हेवा, त्याच्याविषयी वाईट विचार केलेला आहे, वाईट साक्षीदार नेमलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये हेव्याने धरून देऊन पिलाताच्या समोर त्याला उभा केलेला आहे. आणि 17 वचनामध्ये पिलाताच्या उभा असताना पिलात काय म्हणतो पहा. म्हणून ते जमल्यावर पिलाताने त्यास म्हटले, मी तुम्हाकरिता कोणाला सोडून द्यावे. मग ते सर्व जमल्यानंतर पिलाताने त्यास म्हटले, मी तुम्हाकरिता कोणाला सोडून द्यावे, मी तुमच्या करता कुणाला सोडून द्यावे, म्हणून तुमची इच्छा आहे बरब्बाला किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला, बरब्बाला किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला. कारण त्यांनी येशूला हेवे धरून दिले होते. कसं धरून दिलं होतं? हेव्याने. त्यांचं मन जे आहे दुष्टतेने भरलेलं होतं. आणि देवाचं वचन विश्वासने, देवाचं वचन सामर्थ्याने बनलेलं आहे. कारण त्यांनी त्याला हेव्याने धरून दिले. हे त्याला ठाऊक होते. कुणाला ठाऊक होते? पिलाताला, राजाला माहित होतं की ह्याला जे धरून दिलं. कारण त्या अध्यायामध्ये मी 27 अध्याय वाचतो त्यावेळेस पिलात कितीतरी वेळेस येशूला सोडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ह्या लोकांनी त्याला हेव्याने धरून दिलं होतं. आणि मग आता हेव्याने धरून दिलेलं हे त्याला माहिती होतं, परंतु त्याचं काही झालं नाही. कारण लोक समुदाय बाहेर ओरडत होता. लोक समुदाय जो आहे बाहेर ओरडता, याला वधस्तंभी द्या, याला वधस्तंभी द्या, याला वधस्तंभी द्या. पिलात म्हटलेला याच्या ठाई काय दोष आहे, याचा ठाई कोणता दोष आहे की याला मी वधस्तंभावर द्यावा.
तरी ते अधिकच ओरडत होते. आणि ज्या वेळेस पिलातासमोर त्यांनी उभा केलं, पिलात म्हटलेलं आहे, तुमच्याकरता कुणाला सोडावं, बराबाला किंवा ह्याला? मग त्यांनी म्हटलेलं आहे, आमच्याकरता बराबाला सोडावं. कारण त्यांनी येशूला कसं दिलेलं आहे, हेव्याने धरून दिले होते. तो न्यायासनावर बसला असता, तो आता न्यायासनावर बसलेला आहे. राजाचा हुकूम होणार आहे, राजा न्याय करणार आहे. आणि न्याय करण्यासाठी न्यायाच्या आसनावर राजा बसलेला आहे. बसला असता त्याच्या पत्नीने त्यास निरोप पाठवला की, त्याच्या पत्नीने, लक्ष द्या, त्याच्या पत्नीने त्यास निरोप पाठवला की, या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत हा आपण पडू नये, हा कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या. हा प्रिय सर्व, या दिवसामध्ये तुम्ही आणि मी प्रभूचं जे मृत्यू आहे त्याच्याविषयी आम्ही स्मरण केलं पाहिजे, आम्ही आठवण केली पाहिजे, त्याचं स्मरण आम्ही ठेवलं पाहिजे. आणि मग या ठिकाणी 19 वचनामध्ये आम्ही वाचत असताना आम्हाला एक गोड समजून येते, तो न्यायासनावर बसला असता त्याच्या स्त्रीने त्यास असा निरोप पाठवला की, बघा निरोप पाठवला. आता या ठिकाणी ज्याने स्वप्न पाहिलेलं आहे, ज्या स्त्रीने स्वप्न पाहिलेलं आहे, ज्या राणीने स्वप्न पाहिलेलं आहे, तिला पण माहिती आहे. आणि निरोप देणाऱ्याला सुद्धा ही गोष्ट माहिती आहे. निरोप देणारा आता निरोप देत असताना त्याला समजलं असं, मला राणीने निरोप दिलेला आहे, पण काय हे सांगणं किती भयानक अशी कठीण गोष्ट आहे. कारण प्रभूचं वचन या ठिकाणी मी वाचत असताना या वचनामध्ये मी कालपासून एक विचार करत होतो. माझ्या मला पुष्कळ काम होतं, पण ज्यावेळेस एखादं वचन मी वाचत असताना मला ते स्पर्श होतं, त्याच्यावर मी विचार करतो. आणि मग या वचनामध्ये गोष्ट आहे, कोणती गोष्ट आम्ही पाहतो की निरोप पाठवला की त्या धार्मिक मनुष्याच्या कामात तुम्ही पडू नये. धार्मिक मनुष्याच्या कामामध्ये तुम्ही पडू नये. या ठिकाणी वाचत असताना आम्ही पाहत असताना परमेश्वराचा जो देवाचा पुत्र होता तो नीतिमान होता. तो कसा होता? नीतिमान, धार्मिक असा होता. त्याचा काही पाप नव्हतं, त्याच्या काही पाप नव्हतं. पण तुमच्या आणि माझ्या करता त्याला पापी असं करण्यात आलं. का? तर तुम्ही आणि मी नीतिमान, तुम्ही आणि मी त्या पापातून मुक्त व्हावं. आणि म्हणून त्या बहिणीला तो स्वप्नाच्या द्वारे दृष्टांत झाला, स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये तिने असं म्हटलेलं आहे, आणि पाहतो कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मी फार काय होते, दुःख भोगले. स्वप्नामध्ये मी दुःख भोगले. ज्यावेळेस आम्ही पाहिलेलं आहे काय झालं, काय दाखवलं असेल प्रभूने तिला, पण तिच्या एका शब्दामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की त्या स्वप्नाच्या द्वारे मी दुःख भोगलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं जे मरण आहे, कदाचित पवित्र आत्म्याचा जर आम्ही अर्थ घेतला, कदाचित परमेश्वराने तिला तो दृष्टांत दाखवला असेल. आणि त्या दृष्टांतामध्ये तिने आपल्या पतीला कळवलं, या नीतिमान, या धार्मिक पुरुषामध्ये तुम्ही पडू नका. आणि मग तिला त्याने पुढे जाऊन म्हणतो, याच्या पापाविषयी मी काय करत आहे, निर्दोष असा हात धुवत आहे. त्याने आपले हात धुतले. प्रियानो, आम्ही वचन वाचत असताना, देवाचा गौरव करत असताना आम्ही योएलाचा अध्याय वाचतो. आणि योएलाच्या अध्यायामध्ये वाचत असताना त्यामध्ये देखील आम्ही वाचत असताना अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्या ठिकाणी मी पाहतो, जर आम्ही वचन वाचतो तर आम्हाला वचन समजून येतं. योएलाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय ज्यावेळेस आम्ही वाचतो आणि 28 वचनापासून वाचत असताना त्यामध्ये देखील काही गोष्टी आहेत. या ठिकाणी तिला दुःख झालेलं आहे, तिला कष्ट झालेला आहे. आणि तिने सांगितलेलं आहे, धार्मिक मनुष्याच्या मध्ये तुम्ही पडू नका. जर राजा आहे, राजपदावर आहे, आणि त्याने चुकून जर एखादा न्याय दिला, सर्व जे आहे दोष कुणावर येणार आहे, तुमच्यावर येणार. आणि म्हणून बायबल सांगतं, त्या ठिकाणी वाचत असताना धार्मिक मनुष्याच्या मध्ये पडू नका, कारण त्याला हेव्याने धरून देण्यात आलं. हेव्याने त्याला धरून देण्यात आलं. आज आम्ही देवाचा गौरव करत असताना, देवाची स्तुती आराधना करत असताना या वचनामध्ये आपण वाचतो, स्वप्नाच्या द्वारे प्रभूने तिला दृष्टांतात, स्वप्नाच्या द्वारे तिला दर्शन दिलं.
आणि ती दुःखी झालेली आहे. रात्रभर असं बायबल सांगतं ती रात्रभर काय झालेलं आहे जरा वाचा बरं. कारण आज स्वप्नात हा त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या. स्वप्नामध्ये त्याच्याद्वारे काय झालेलं आहे त्याच्यामुळे काय स्वप्नामुळे मला फार यातना झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर प्रभूला जी यातना होत्या त्या यातना त्या राणीला तिला त्याच्या पत्नीला त्या दाखवल्या आणि तिने सांगितलं स्वप्नामध्ये मला खूप यातना झाल्या. आज आम्ही या लेन समयामध्ये या उपवास प्रार्थनेमध्ये प्रभूचं स्मरण केलं का येशू माझ्यासाठी वधस्तंभावर गेलेला आहे. काय त्याला किती हाल करण्यात आले, किती दुःख देण्यात आलं. त्याच्या डोक्यामध्ये काठ्यांचा मूठ घालण्यात आलेला आहे, पायामध्ये खिळे ठोकण्यात आलेले आहे, हातामध्ये खिळे ठोकण्यात आलेले आहे. हे आम्ही कधी त्यामुळे ती रात्रभर का दुःख झालेलं आहे. काय झालेलं आहे ते दुःखाच्या वेदनेमध्ये होती. आणि पुढे आम्ही वाचत असताना त्या ठिकाणी वधस्तंभावर जाण्याच्या दुःख होतं ते दुःख तिला झालं. आजच्या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जे येणं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दुसरं येणं आहे, या दुसऱ्या येण्याविषयी तुम्ही आणि मी जागृत असलं पाहिजे. तुम्हाला आणि मला परमेश्वर दृष्टांताच्या द्वारे, स्वप्नाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे बोलायला पाहिजे. का तर तुम्ही आणि मी जागृत असलं पाहिजे. मंडळी नेहमी जागृत असायला पाहिजे. मंडळी नेहमी आनंदित पाहिजे. मंडळी नेहमी प्रभूमध्ये समर्पित असली पाहिजे. आणि बायबल सांगते या ठिकाणी मी वाचत असताना जर आम्ही योएलाचा ग्रंथ 2 अध्याय 28 वचनापासून वाचत असताना त्यामध्ये मी वाचतो आणि त्यामध्ये प्रभूचं वचन काय म्हणते पहा. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. पहा देवाचं वचन आम्ही वाचतो. यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, या ज्या राणीला जे दुःख झालेलं आहे, तिला जी वेदना झालेली आहे त्या प्रभू वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर. आणि या ठिकाणी मी वचन वाचतो. या वचनामध्ये एक गुज आहे. कोणतं गुज आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी जर आम्ही वाचतो तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, यानंतर असे होईल की कोणत्या दिवशी? प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर. प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर त्यानंतर असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्र वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होईल. स्वप्न पडणं, वृद्धास जे वयस्क सगळ्यांना स्वप्न पडते. पण बायबल सांगते या ठिकाणी की तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होईल. पण म्हणतात स्वप्नावर पडलेलं आहे का? मग नेहमी मला कोणकोणती बहीण कोणकोणता भाऊ म्हणते, भाऊ मला रात्र झोप म्हणते, मला माझ्या डोळ्यासमोर जास्त दिसायला होतं, भयानक एक शक्ती होती, ही होती. प्रभूला मागितलं पाहिजे, तेव्हा मला तू दृष्टांताच्या द्वारे बोल, प्रभू मला तू स्वप्नाच्या द्वारे बोल. याकोबाला परमेश्वर स्वप्नाच्या द्वारे त्यांनी सांगितलं. आणि याकोबाला देखील याकोब काय झालेला आहे, तो बेथेलमध्ये जात असताना एका ठिकाणी एका रानामध्ये तो झोपलेला आहे, त्याला त्या ठिकाणी स्वप्न पडलेलं आहे. या दिवसामध्ये पवित्र आत्मा तुम्हाला कोणत्या प्रकारे कधी कसं बोलल सांगता येत नाही. पण आम्हाला वचन आमच्या जीवनामध्ये सत्य व्हायला पाहिजे, वचन आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. आणि पुढे वाचत असताना आम्ही पाहतो पूर्वी जेव्हा प्रार्थना व्हायची, लोक सांगायचे, बहिणी सांगायचे, भाऊ सांगायचे, भाऊ मला स्वप्न पडलं बघा, मला मी स्वप्न पाडल्यानंतर मला ते देवदूत आला आणि मग त्यांनी मला असं सांगितलं, मला प्रभू दिसलेला आहे, एक पांढरा शुभ्र. लोक बहिणी भाऊ स्वप्न सांगायचे का? प्रभूच्या सहवासामध्ये असल्यानंतर पवित्र आत्मा तुम्हाला चालवतो. प्रभूच्या सहवासामध्ये असताना देवाचं वचन तुमच्याशी बोलतं, परमेश्वर स्वप्नाच्या द्वारे बोलतो, प्रभू दृष्टांताच्या द्वारे देखील बोलतो. आणि मग देवाचं वचन आम्ही ऐकत असताना याविषयी आम्ही वाचतो आणि आम्हाला समजून येतं. एवढंच नाही, जे तुमच्या सहवासामध्ये ज्या बहिणी आहेत, जे भाऊ आहेत, जे काम करणारे आहेत, जे तुमच्या संगती आहेत, त्याविषयी देखील बायबल सांगते. या ठिकाणी वाचत असताना काय म्हणतात पहा, 29 वचन, तुमचे दास व दासी यावरी त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. आमचे ते दास म्हणजे
आपल्या संगती कामकाज करणारे, आपल्या घरामध्ये आपल्या संगती हिंडणारे फिरणारे, यावर देखील काय करेन मी? आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. का? तुमच्या सहवासामध्ये. आणि जर तुमच्यामध्ये प्रभूचा सहवास आहे तर तुमच्या संगती फिरणाऱ्या बहिणी भाऊ यांच्यामध्ये देखील पवित्र आत्म्याचं काम होणार. पण जर समजा आम्ही कटकारस्थान करणारे, आम्ही मसलत करणारे जर असेल, आमच्या संगती फिरणाऱ्यामध्ये पण तेच फूट येणार. म्हणून बायबल सांगतं, तुम्ही परमेश्वरासमोर उभा असताना आपल्या स्वतःला निर्दोष असं तुम्ही प्रभू समोर समर्पित करा, म्हणजे परमेश्वर कृपा करणार आहे. आणि मग बायबल सांगतं आजच्या परिस्थितीमध्ये देवाचं वचन सत्य होत आहे. तर आम्ही वचन वाचतो तिसऱ्या वचनामध्ये, मी आकाश व पृथ्वी, मी आकाशात पृथ्वीवर रक्त अग्नी धुरांचे लोळ अशी चिन्हे दाखवी. आणि पाहत आहे गेल्या 2 महिन्याखाली मी पाहिलं गेला समुद्रामध्ये पूर्णपणे लाल पाणी झालेलं आहे. आणि आज आम्ही पाहतो धुराचे लोळ, धुराचे लोळ. आणि पाहत आहे कुठे धुराचे लोळ? आम्ही पाहतो इराकमध्ये. तुम्ही जर टीव्हीवर न्यूज पाहिले, धुराचे लोळचे लोळ झालेले आहे. यावर आम्हाला समजून पाहिजे की आता मी कुठं असलं पाहिजे, तुम्ही आणि मी कुठं असायला पाहिजे. परंतु ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो, प्रभूच्या अंगामध्ये उभारतो, त्यावेळेस आम्हाला गोड समजून येते की पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करत असताना, प्रभूचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करत असताना, उलट आम्ही प्रभूच्या जवळ येण्याच्या ऐवजी ते दुःख पाहून, ते कष्ट पाहून, त्याला वधस्तंभावर दिलेलं पाहून त्याच्या जवळचे लोक त्याच्यापासून लांब गेले. तर आम्ही वचन वाचतो. हा दिवस जे आहे, सैतान आमची परीक्षा पाहतो, सैतान आमच्या जीवनामध्ये वादळ आणण्याचा प्रयत्न करतो. आम्ही प्रभूच्या सहवासामध्ये जाऊ नये, आम्ही प्रार्थनेमध्ये राहू नये, आम्ही प्रभूजवळ उभा राहू नये, मंदिरामध्ये येऊ नये, यासाठी सैतान आमचा पाठलाग करतो. परंतु आम्ही प्रभूवर विश्वास ठेवून सैतानाला आम्ही आपल्या पायाखाली ठेवतो. कारण बायबल सांगतं, पेत्र जो आहे शुभवर्तमान आम्ही वाचतो, त्या पेत्र म्हणतो, प्रभू मला तुझ्या करता मरावे लागले ते मी काय करीन? मरण. प्रभू मला तुझ्या करता मरावे लागले तरी मी मरण. पण काय झालं? मेला का तो? काय झालं? त्यांनी नाकार केला प्रभूचा. प्रभूचा काय केला? त्यांनी नाकार केला. आणि प्रभूने त्याला सांगितलं, तू मला 3 वेळेस नाकार. जेव्हा तरी वाक्य म्हणलं, मी प्रभू मरावे लागलं तरी मी मरे. प्रभू म्हणता, आज 3 वेळेस तू काय करशील? मला नाकारशील. पुढे जर आम्ही वचन वाचतो, आम्ही वचन वाचत असताना आम्हाला ह्याच अध्यायामध्ये मी वाचतो की मत्ती पुरुषवर्तमान 26 अध्याय वाचत असताना यामध्ये एक आम्ही वाचतो आणि त्यामध्ये 56 वचन वाचत असताना त्यामध्ये एक गोष्ट आम्ही वाचतो की प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना प्रभूचं दुःख पाहिलेलं आहे. रोमी सरकारने त्याला वधस्तंभावर दिलेलं आहे, त्याला 39 फटके मारण्यात आलेले आहे. त्याचं शरीरासारखं राहिलं नाही. भयामुळं, भीतीमुळं काय झालेलं आहे, त्याचे शिष्य त्याला सोडून निघून गेलेले आहेत. ही परिस्थिती आजच्या दिवसामध्ये हे वचन का सांगतो? या दिवसामध्ये पुष्कळ काही गोष्टी घडलेल्या आहेत. या दिवसामध्ये पुष्कळ गोष्टी घडलेल्या आहेत. कोणत्या गोष्टी? स्वप्न पडलेलं आहे. स्वप्नाच्या द्वारे प्रभूचं जे दुःख आहे त्या राणीला ते दाखवलेलं आहे, पिलाताच्या बायकोला दाखवलेलं आहे. आम्ही पाहतो जे या युगाच्या समाप्तीच्या वेळेस आम्हाला वृद्ध जे आहेत त्यांना स्वप्न पडायला पाहिजे, आमच्या तरुणांना दृष्टांत पाहिजे. परंतु प्रभूचं वचन सांगतं, शेवटच्या काळामध्ये प्रीती थंडावेल, नीतिमान लोक, प्रभूचा स्वीकार केलेले लोक प्रभूपासून दूर जातील. आणि ती घटना आहे. मग त्यानो हे सावधगिरीचे वचन आहे. तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? जर आम्ही वचन वाचतो, प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं, त्यावेळेस प्रभूचं वचन बायबल सांगतं. काय म्हणतंय 56 वचन? पण संदेशांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे. तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. कधी? ते दुःख पाहून, ते कष्ट पाहून अशी वेळ येत आहे. लोक तुम्हाला वाईट म्हणतील,
लोक तुम्हाला तुरुंगात टाकतील, लोक तुमची निंदा करतील, लोक तुम्हाला थोडमार करतील. जो शरीराचा घात करतो त्याला तुम्ही घेऊ नका, जो आत्म्याचा नाश करतो त्याला तुम्ही घेण्याची वेळ आली. त्याला त्या गोष्टी वचन आम्ही स्मरण केलं पाहिजे. आता परिस्थिती कठीण आहे, सेवा करणं परिस्थिती कठीण आहे, पण या शरीराचा घात करण्यापेक्षा जो आत्म्याचा घात करतो त्याला आम्ही त्याचं भय धरलं पाहिजे. आणि मग बायबल सांगतं या ठिकाणी हे सर्व झाले इतक्यात शिष्य त्याला सोडून पळून गेले. मग शिष्य सोडून गेले, तो कसा राहिला? एकटा. ज्यावेळेस परिस्थिती ज्या संकट येतं, ज्या क्लेश येतात, ज्या येशूमुळे तुम्हाला छळ होईल त्यावेळेस तुम्ही एकटे राहणार आहे. त्या बायबल सांगतं तो जीवनाचा मुकुट तुमच्याजवळ आहे. तो जीवनाचा मुकुट तुमच्या आणि माझ्याजवळ आहे. योहान सुवर्तमान 6 अध्याय वाचतो, त्यामध्ये देखील प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना आम्ही पाहतो योहान सुवर्तमान त्याचा 6 अध्याय 66 आणि 68 या वचनापर्यंत वाचत असताना त्यामध्ये देखील आम्ही पाहतो की प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन काय म्हणते पहा. यावरून त्याच्या शिष्यांपैकी बघा, यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाही. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमची निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. या कठीण समयामध्ये देवाचं वचन बायबल सांगतं. मग त्यावेळेस सर्व शिष्य त्याच्यापासून पळून निघून गेले, ते परत कधी आले नाही. आणि मग या वचनामध्ये आम्ही वाचत असताना वचन अत्यंत विश्वासने आहे, सत्य आहे आणि सामर्थ्याने भरलेलं आहे. काय म्हणतं वचन? परत एकदा वाचा. याहून त्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले, पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाही. पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाही. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, येशू काय म्हणाला? तुम्हालाही निघून जाण्याची इच्छा आहे का? शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, परंतु त्याच्याबरोबर ज्याने इन्कार केला होता त्याला सत्य समजलं. तो म्हटला, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? जीवनाची वचन तर आपल्याकडे. हालेलुया. जीवनाचं वचन कुणाकडे आहे? योहान सुवर्तमान 1 अध्याय आणि मला वाटतंय 3 का 4 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जीवन तर त्याच्या ठाई, त्याच्या ठाई जीवन. येशूच्या ठाई काय आहे? जीवन आहे. आणि त्याला सोडून आम्ही कुठं जाणार आहे? पण जर आम्ही आमच्या संसाराच्या दृष्टीमध्ये गुरफटले गेलो, संसारातल्या या जगामध्ये चालत असताना दुःख आहे, कष्ट आहे, पण मी माझ्या कुटुंबामधल्या गोष्टीमध्ये गुरफटून गेलो, बायबल सांगतं मनुष्याने सर्व जग मिळवले, आपल्या आत्माचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? या स्वधस्तंभावर चालून प्रवेश त्याला दिलेला आहे. आमोस गावच्या रस्त्यावर त्याचे शिष्य चाललेले होते, त्याला सोडून चाललेले होते. इकडं परिस्थिती कठीण आहे, इकडं प्रवेश त्याला धरून देण्यात आलेला आहे. पुष्कळ बहिणी रडत आहे, पुष्कळ त्या ठिकाणी लोक आहेत, आपला ऊर पडून घेत आहेत, काही लोक लपून बघत आहेत, काही लोक लांबून बघत आहेत. परंतु काही लोक असे आहेत की त्यांनी ते गाव सोडून निघून चालले आहेत. बायबल सांगतं आमोस गावाच्या रस्त्याकडे त्याचे शिष्य निघाले. देवाचं वचन आम्ही वाचत असताना शुभवर्तमानमध्ये असं सांगतं, मग प्रवेश ख्रिस्ताला धरून देण्यात आलं आणि त्याला वधस्तंभावर मारलं. वधस्तंभावर मारून जेव्हा त्याचा मृत्यू झाला त्याला पुरलं. शिष्याने विचार केला, चला काय करू आपण, आपला परत जो पूर्वीचा व्यवसाय आहे ते सुरू करू. बायबलमध्ये लिहिलेलं आहे ते आपला व्यवसाय चालू करायला गेले. जर एकदा येशू निवडलेला आहे, प्रभूने त्यांना त्या ठिकाणी दर्शन दिलं. प्रभूने दर्शन दिलं. समुद्राच्या किनारी ते मासे पकडायला गेले.
ज्यांचा व्यवसाय नव्हता, ते व्यवसाय नसलेले लोक पण शिमोनाच्या मागे गेले. चल आम्ही पण तुझ्या मागे येतो. पहाटचा समय झालेला आहे, मध्यरात्रीचा समय आहे. प्रभू समुद्राच्या कडेला आहे. शिष्य समुद्रामध्ये जाळ टाकलेले आहे आणि प्रभू येत असताना ते घाबरले, ते भयभीत झाले. परंतु प्रभूने त्यांना सांगितलं, भिवू नका, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, मी पुन्हा तिसऱ्या दिवशी मेलेला तो पुन्हा उठणार. त्यानंतर तो तुमचा आणि माझा सामर्थ्य भरलेला देव आहे. येशू हा तुमचा आणि माझा प्रभू आहे. आणि म्हणून आज आम्ही प्रभूजवळ मागितलं पाहिजे. हे तेव्हा कठीण समय आहे, कठीण परिस्थिती आहे. मला तू वचनाच्या द्वारे बोल प्रभू, मला तू स्वप्नाच्या द्वारे बोल, मला दृष्टांताच्या द्वारे बोल प्रभू. आणि तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये, जे ग्रंथामध्ये, जे नियमशास्त्रामध्ये ज्या गोष्टी दडलेल्या आहेत ते मला तू दाखव. तू माझे नेत्र उघड. या कठीण समामध्ये परमेश्वराची इच्छा तीच आहे की तुम्ही आणि मी प्रभूच्या सहवासामध्ये बसावं. तुम्ही आणि मी प्रभूच्या सहवासामध्ये बसावं. परंतु सैतान काय करताय? आम्हाला प्रभूपासून लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय. म्हणून प्रियाने एक गोष्ट लक्षात ठेवा. आज ठरवा की प्रभू करता मी भेट देणार, प्रभूजवळ मी मागणार. या दिवसामध्ये जे मला पाहिजे, जे मी प्रभूजवळ मला पाहिजे, प्रभूच्या सहवासामध्ये मी पाहिजे, आज प्रभूकडे मी मागून घेणार. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वाद देणार. आणि म्हणून आज आम्ही प्रभूला धन्यवाद देत, प्रभूचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, पवित्र आत्मा तुमच्या माझ्या जीवनामध्ये कार्य करणार. त्याला धन्यवाद असो. आमेन.